नमस्कार, हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे तुमची विशू आणि तुम्ही बघत आहात विशाखास चॅनल. जर तुम्ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला माहितीच असेल की तो बिंदीवाला ट्रेंड सुरू आहे. तर मी पण विचार केला क्यों हम भी पीछे रहे भाई, हम भी करके देखते हैं रेट्रो लुक. तर सर्वात आधी आपण स्किन प्रेप करून घेऊया. मी व्हिडिओ करायच्या आधी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं होतं, पण आता व्हिडिओसाठी थोडंसं तुम्हालाही दाखवते लावून. हे रोज वॉटर थोडंसं स्प्रे करते माझ्या चेहऱ्यावरती सो दॅट आय कॅन फील फ्रेश. अँड ॲज यू कॅन सी आय एम नॉट वन ऑफ द ब्लेस्ड सोल्स ज्यांचा चेहऱ्याचा कलर, गळ्याचा कलर, मानेचा कलर, हाताचा कलर, पायाचा कलर सेम असेल. पण मेकअपची मज्जा तीच आहे जेव्हा तुम्ही अनइवन स्किन टोनला इवन स्किन टोनमध्ये ट्रान्सफॉर्म करता. तो मजनू भैया, भगवान का दिया, सब कुछ है हमारे पास. ॲक्ने, हायपर पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स, स्ट्रेस आणि हे सगळं लपवण्यासाठी मी माझ्या स्किनवरती यूज करते ऑरेंज कलर करेक्टर. जिथे जिथे मला हायपर पिगमेंटेशन वाटतंय मी तिथे तिथे ऑरेंज कलर करेक्टर अप्लाय करते. जसं की तुम्ही बघू शकता. मी कोणी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे. माझ्या टेक्निक्स रॉंग असू शकतात, बट त्या मला माझ्या स्किनसाठी आणि फेससाठी योग्य वाटतात. तर जेवढे थोडेफार नॉलेज मेकअपचे मला आहे ऑफ कॅमेरा आणि कॅमेरासाठीचे ते मी करत आलेले आहे. सो नॉट नेसेसरी तुमच्या स्किनवर मी दाखवलेल्या टेक्निक्स योग्य राहतीलच. तर मी इथे ब्युटी ब्लेंडरला थोडंसं डॅम्प करते रोज वॉटरनी सो दॅट आय कॅन ब्लेंड माय ऑरेंज कलर करेक्टर प्रॉपरली विथ दिस ब्युटी ब्लेंडर. सो डिरेक्टली आय एम गोईंग फॉर द फाउंडेशन नाव. कन्सिलर मी थोड्या वेळाने लावणार आहे. एकदा हे सगळं इवन दिसायला लागलं की कन्सिलरनी आपण अंडर आय थोडेसे हायलाइट करू शकतो. अब लिपापोती स्टार्ट की ही है तो आई विल शो यू द लिटरल मीनिंग ऑफ लिपापोती. ब्लेंड 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 ब्लेंड. जर तुम्ही बेसिकने मेकअप स्टार्ट करणार असाल तर नेव्हर एव्हर फॉरगेट युअर इयर्स अँड नेक एरिया. कारण समोरून तुमचा फेस कोणी पाहिला तर ते थोडंसं वियर्ड दिसू शकतं. नेकचा कलर वेगळा, चेहऱ्याचा कलर वेगळा आणि कानाचा कलर वेगळा. तर इवन टोन करणं इज मस्ट. मी ओकेजनलीच मेकअप करते, कधी शूट असेल किंवा पार्टी असेल, कुठे बाहेर जायचं असेल. अदरवाईज मला प्रेझेंटेबल राहायला आवडतं, पण मी एवढा मेकअप नाही लावत डेली लाईफमध्ये. आणि तुम्ही नोटीस केलं असेल तर ब्युटी ब्लेंडरला मी डिच केलं आणि मी माझ्या फिंगर्सनीच ब्लेंड करून घेते आहे. देख रहे हो लिपापोती किस हद तक जा रही है. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आगे आगे देखो होता है क्या. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट मी इवन टोन करायचा प्रयत्न केला इथे. एक्स्ट्रा प्रॉडक्ट उरले असेल तर ते नेकवरती आणि इयर्सला डॅप करून घ्यायचं आहे. आता मी यूज करणार आहे कॉम्पॅक्ट. जो फाउंडेशनमुळे ऑइली वाटतोय चेहरा तो कॉम्पॅक्टमुळे मॅट वाटायला लागेल. जस्ट अ सेकंड. सी इन्स्टंटली माझा चेहरा मॅट दिसायला लागला आफ्टर अप्लाइंग कॉम्पॅक्ट. कॅन यू सी द डिफरन्स. मेकअप करायला बसल्यानंतर अर्ध्याच्या वर गोष्टी तर सापडतच नाहीत. फायनली मला कन्सिलर माझा सापडला आहे. जे मी मगाशी म्हणाले होते आफ्टर अप्लाइंग फाउंडेशन मी कन्सिलर यूज करते, कारण त्याने हायलाईट होतात अंडर आय थोडेसे आणि कॅमेऱ्यावरती दिसताना ते माझे जे डार्क सर्कल्स आहेत ते प्रॉमिनंटली दिसत नाहीत. ऑल्सो आय नेवर प्लॅन माय मेकअप की मी आधी आईज करेन किंवा कॉन्टोरिंग करेन, लिप्स करेन. आय जस्ट ट्रस्ट द प्रोसेस वेन एव्हर आय सिट फॉर डुईंग द मेकअप. तर इथे मी हुडा ब्युटीचा न्यूड आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे. त्यातला मी डार्क ब्राऊन कलरचा आय शॅडो घेते आणि क्रीजवरती अप्लाय करते आहे जस्ट लाईक दिस.
अब मैंने यहाँ पे पिंक न्यूड कलर लेकर शैडो क्रिएट करने का ट्राई किया है। आता मी पॅलेट मला सगळ्यात लाईट शेड अप्लाय करते आयब्रोच्या खाली। माझी आयब्रोची स्टोरी तर तुम्हाला सांगायचीच राहिली। एकदा मी पार्लरमध्ये गेले होते, माझी रेग्युलरवाली दीदी नव्हती आणि तरी मी नवीन मुलीकडनं आयब्रो बनवायचं ठरवलं आणि तिने माझ्या एका साईडची आयब्रो पूर्णपणे उडवून टाकली। आता तिथे केसच उगवत नाही आहेत, कितीही कॅस्टर ऑइल लावा, कितीही काही करा। तर तुम्ही असं काही करू नका। तुमच्या आयब्रोजची, तुमच्या अप्पर लिप्सची, तुमच्या स्किनची काळजी घ्या। जे रेग्युलर आहे, जे तुम्हाला ओळखतात व्यवस्थित, तुमच्या स्किनला ओळखतात व्यवस्थित, त्यांच्याकडनंच करून घ्या। अँड या व्हॉट एल्स आय कॅन से, थँक्यू पार्लरवाली दीदी। कारण आता एव्हरी टाईम मला आयब्रोज फील करायला लागतात, नाही तर ही भुवई आणि ती भुवई बिलकुल मॅच करत नाही। तुमच्याबरोबर पण असं होतं का, समोरच असतात गोष्टी पण तरीही सापडत नाहीत? माझा आत्ता तसाच गोंधळ उडालेला आहे। मला लिप बाम शोधायचा आणि मला तो सापडतच नाही आहे। फायनली सापडला। तर हा डॉट अँड कीचा नवीन लिप बाम मी यूज करते आहे। हा मी मागवला होता आय गेस मागच्या आठवड्यात आणि इट हॅज अ टायनी बॉटल विथ अ क्यूट लिटिल व्हाईट कॅप अँड इट्स टाईम फॉर कॉन्टोरिंग नाव। ही जी शुगरची कॉन्टोर स्टिक आहे, ही मी माझ्या दीदीच्या मेकअप बॉक्समधनं ढापलेली आहे, सॉरी दीदी। तर इथे आपण डॉट लावून घेऊया कॉन्टोरिंगचे। आणि नोजला मी का कॉन्टूर केलं मला माहीत नाही, कारण माझं नोज ऑलरेडी शार्प आहे, बट ठीक आहे, व्हिडिओसाठी केलं असेल कदाचित। जर तुम्हाला माहीत नसेल कॉन्टोरिंग का करतात, तर जे आपण फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट लावतो त्याने चेहरा फुल व्हाईट दिसतो आणि तो असा व्हाईट न दिसावा, थोडेसे शॅडो दिसावेत चेहऱ्यावरती, थोडासा चेहरा डिफाईन्ड दिसावा, त्याच्यासाठी कॉन्टोरिंग यूज करतात। आफ्टर कॉन्टोरिंग आय एम मूविंग अहेड विथ आयलायनर। विंग्ड आयलायनर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन रेट्रो लुक, कारण की जर तुम्ही 80s आणि 90sच्या काळातल्या हिरोईनचा मेकअप बघितला असेल तर त्यांचे डोळे खूप विंग्ड आयलायनरनी डिफाईंड केलेले होते। मला आयलायनर अप्लाय करायला खूप 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 जास्त आवडतं। डेली लाईफमध्ये पण मी फक्त आयलायनर लावते आणि लिप बाम लावते अँड आय एम गुड टू गो। आयलायनरनी मेकअप खूप जास्त एन्हान्स होतो असं मला वाटतं, कारण की आयलायनर माझा खूप फेवरेट आहे। जसं मी मगाशी म्हणाले, तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल तर माझे आईज खूप डेड दिसत होते, पण आता आयलायनर अप्लाय केल्यानंतर ते अलाईव्ह वाटायला लागले। यू कॅन सी द डिफरन्स क्लिअरली। मी विंग्ड आयलायनर तर बनवणार आहे, पण मी छोटूसाच विंग करणार आहे। मला खूप मोठ्या विंग्ड आयलायनरची आत्ता सध्या या शूटसाठी गरज नाही वाटत आहे। तर आपला अर्धा मेकअप करून आता झालेला आहे अँड वेन द मेकअप इज मेकअपिंग आय गेट हॅपी। मी काजळ यूज नाही करणार आहे या लुकसाठी। जो पिंक न्यूड आयशॅडो आपण घेतला होता डोळ्यांवरती लावायला, तोच मी आता घेऊन डोळ्याखाली लावते आहे। आता आहे ब्लशची बारी आणि मी इनसाईडचा ब्लश यूज करते आहे इथे। जो लिप बाम मी मागवला होता त्यासोबतच मी हे इनसाईडचं ब्लश पण मागवलं होतं। मी यूज नाही केलं आहे आणि हे नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे। हा इनसाईडचा ब्लश खूप पिगमेंटेड आहे असं मी ऐकलं होतं, बट मी जेव्हा यूज करायला घेतलं माझ्या डोक्यातनं ते कम्प्लिटली निघून गेलं। पण त्याआधी आपण लावून घेऊया मस्कारा। वरच्या आयलॅशेसला आणि लोअर आयलॅशेसला आपण मस्कारा छानपैकी लावून घेऊया। आम्ही मुली मस्कारा लावताना हा असा चेहरा का करतो मिररमध्ये बघून हे आम्हालाही माहिती नाही, सो डोंट आस्क।
मस्कारा लावून झाल्यानंतर समजत नव्हतं की कोणती आय पेन्सिल युजली यूज केली पाहिजे फॉर रेट्रो लुक, इदर इट्स न्यूड ऑर व्हाईट वन, कारण की त्याने डोळे मोठे दिसायला हेल्प होते कॅमेरामध्ये. अँड आय चोज द व्हाईट वन. इग्नोर माय सिंगिंग अँड फोकस ऑन द मेकअप. आणि व्हाईट पेन्सिल यूज केल्यानंतर डोळे इतके सुंदर दिसत होते, मी खूप खुश झाले ते बघून. आता फायनली मी यूज करते इनसाईडचा ब्लश. मला माहिती होतं ते पिगमेंटेड आहे, पण माझ्या कम्प्लिटली ते डोक्यातनं निघून गेलं आणि तुम्ही बघू शकता पिगमेंटेड किती आहे तो. पण ब्लेंड करणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही डायरेक्ट टिश्यू पेपरने वाईप नाही करू शकत त्याला. आय एम जस्ट ट्रस्टिंग द प्रोसेस हिअर गाईज, प्लीज बेअर विथ मी. वी आर मूविंग अहेड विथ लिप्स. लिप लायनर शोधते आहे, बट मला सापडला नाही माझा रेडवाला लिप लायनर. सो मी ह्या लिक्विड लिपस्टिकनेच लाईन करणार आहे माझे लिप्स. आता मी ही न्यूड शेडची लिपस्टिक घेतलेली आहे आणि आय एम जस्ट रनिंग ओव्हर माय लिप्स. इथे मी रेड हिंट देण्यासाठी अजून एक रेडवाली लिपस्टिक आहे ती यूज करते आहे. या तिन्हीचं कॉम्बिनेशन कॅमेरावरती खूप सुंदर दिसणार आहे. आय एम शुअर यू विल लव इट आफ्टर वॉचिंग. नाव इट्स टाईम फॉर हायलायटर. मी माझ्या ब्रशचा पूर्ण पॅक काढते आता इथे. हायलायटर लावताना तुम्हाला फॅन ब्रशचा यूज करायचा आहे, पण माझा फॅन ब्रश असा काहीतरी दिसतो आहे, त्यामुळे मला हसू येत होतं. तर आता आपण हायलायटर घेऊया आणि नोजवरती, चिक बोनवरती, फोरहेडवरती, चिनवरती, जिथे जिथे तुम्हाला वाटत आहेत की तुमच्या फेसचे ते हायेस्ट पॉईंट आहेत तिथे तुम्हाला लावायचं आहे. अँड आफ्टर अप्लाइंग एव्हरीथिंग डोळ्यामध्ये थोडेसे रेसिड्यूज राहतात, ते तुम्हाला एक क्यू टिप जे इयरबड्स येतात ते किंवा टिश्यूला असं थोडंसं रोल करायचं आहे समोरून आणि त्याच्या कॉर्नरनी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर आता लास्टली मी ते यूज करते आहे कॉम्पॅक्ट, कारण की जे आपण ब्लश, हायलायटर, आय शॅडो जे काही वापरलं आहे त्याचे थोडेसे रेसिड्यूज आपल्या चेहऱ्यावरती पडतात आणि कॉम्पॅक्टने आपला चेहरा एकत्र मेकअप केल्यासारखा दिसणार, वेगवेगळं न दिसता. इथे मी इनर कॉर्नर्समध्ये ग्लिटर लावणार आहे. इट इज ऑप्शनल, इफ यू वॉन्ट यू कॅन यूज ऑर एल्स यू कॅन स्किप. एंड फाइनली आफ्टर ऑल दिस मेहनत मेरा मेकअप हो चुका है एंड आई एम क्वाइट हैप्पी विथ द आउटकम. तर जी साडी मी नेसणार आहे ती तुम्हाला दाखवून देते. टाडा! थोडासा इंडो वेस्टर्न टच देण्यासाठी मी माझा स्वेटरवाला टॉप घातलेला आहे, विच इज गोईंग वेल विथ द साडी. आणि हे हातात घातले आहे ऑक्सिडाइज बँगल्स, जे माझ्या ब्लाऊजच्या मोत्यांबरोबर मॅच करत आहेत. तर असा आहे फायनल लुक. आईज लावली आहे मी बिंदी. स्लिक बनमध्ये मी हेअरस्टाईल केलेली आहे आणि त्याला ॲक्सेसराइज केलेला आहे. सो दिस इज़ द कंप्लीट लुक. और अब मैं जा रही हूँ रील बनाने के लिए, जिसके ऊपर सिर्फ 50 लाइक्स आएंगे आफ्टर ऑल दिस मेहनत. एनीवे, बाय.